सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची बातमी, किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमावेळी प्रोटोकॉलचा भंग केल्यानं भाजपच्या आशा बुचकेंवर टीका होऊ लागली। आशा बुचके या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे गेल्या। आमदार शरद सोनवणेंकडून त्यांनी माईक हिसकावत सुनेत्रा पवारांना तात्कळत ठेवलं। आशा बुचकेंच्या चमकोगिरीवर फडणवीसही नाराज झालेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अपमानासह त्यांचा प्रोटोकॉल भंग करण्याचं काम भाजपच्या आशा बुचकेंनी केल्यामुळे त्या सोशल मीडियात ट्रोल होत आहेत। जुन्नरमध्ये आयोजित शिवजयंती निमित्तानं आमदार शरद सोनवणेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं नाव मनोगतासाठी पुकारलं। त्यावेळी आमदारांच्या हातून माईक घेत भाजपच्या बुचकेंनी परस्पर भाषण केलं। त्यावेळी सुनेत्रा पवार त्यांच्या पाठीमागे तात्कळत उभ्या राहिल्या। हा सगळा प्रकार पाहून मुख्यमंत्री फडणवीस देखील नाराज झाल्याचं त्यांचे हावभावच सांगत होते। कि जब तक सूरज चांद रहेगा इस सरकार का नाम हमेशा आबाद रहेगा और आबाद देते हुए असं काम होणार की शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न, महिलांचा प्रत्येक प्रश्न, असणाऱ्या दीनदुबळ्यांचा प्रश्न सोडवण्याची ताकद आणि करून दाखवण्यासाठी जे पावलं उचलली जातात त्याबद्दल सलाम करते सगळ्या आलेल्या मंत्रिमंडळाला। नावं घेण्यात वेळ घालवत नाही। याआधी शिवजयंती निमित्तानं पालखीच्या वेळी देखील भाजपच्या बुचके सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे गेल्याचे दावे व्हिडिओतून होत आहेत। जन्मसोहळ्यावेळी पाळणा गीत म्हणणाऱ्या कलाकारांना पाठीमागे सारत आपण कॅमेऱ्यात दिसावं म्हणून देखील बुचकेंची धडपड सुरू होती। आशा बुचके यांचं जे वर्तन आहे हे खटकण्यासारखं आहे तर हो आहे। मुख्यमंत्री साहेबांनी अशा या त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना झापणं किंवा सूचना देणं गरजेचं आहे। त्या पक्षातल्या त्या नेत्या आहेत, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वेळेला तो माईक ओढून घ्यायचा होता। हे जे वर्तन आशा बुचके यांनी केलेले अशोभनीय आहे। तिकडे रायगडमध्ये देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रोटोकॉल तोडला गेला। सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंनी सुनेत्रा पवारांच्या शासकीय चालकाला खाली उतरवलं आणि स्वतः गाडी चालवून नेली। यावरून अनिकेत तटकरेंवरती देखील टीका होतीये। अनिकेत तटकरे हे पक्षाचे आमच्या माजी आमदार राहिलेले आहेत, परंतु असा प्रोटोकॉल तोडला नाही पाहिजे। कितीही कोणीही जवळचं असलं तरी कोणताही प्रोटोकॉल तोडू नये। शासकीय अधिकार तो ड्रायव्हिंग करणारा कर्मचारी असो किंवा कोणी असो। उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सरकारी ड्रायव्हरला खाली उतरवून स्वतः ड्रायव्हिंग करायला अनिकेत तटकरे कोणत्या अधिकारात बसले? त्यामुळे झेड+ सुरक्षेवर संशय निर्माण होतो। झेड+ सुरक्षेचे जे कोणी इन्चार्ज असतील त्यांनी ताबडतोब याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे की अनिल तटकरे कोणत्या अधिकारात कुणाच्या परवानगीने ड्रायव्हिंग करायला बसले।